नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नेहेरे किचन रेसिपीमध्ये. तर आज मैत्रिणींनो, कैरीचा सीझन तर अजून चालूच आहे. तर कैरीच्या सीझनसाठी तुम्हाला एक कैरी आणि शेंगदाणे वाटीभर यापासून भन्नाट अशी चवीची पदार्थ बनवून दाखवणार आहे. नक्कीच पहा व्हिडिओ. छोटासा व्हिडिओ आहे पण खूप घेण्याजोगा आहे. कधीच केले नसेल ही पदार्थ तुम्ही नक्कीच पहा. अशा पद्धतीने जर केलाच नसेल कधी तर नक्कीच पहा व्हिडिओ कसा आहे काय आहे. तर इथे कैरी घेतलेली आहे मी. कैरी अशी घ्यायची कमी आंबटवाली कैरी. कमी आंबटवाली घेतल्यानंतर ही कैरी मी स्वच्छ धुवून घेतली होती पहिलीच. नंतर आता मी काय करणार आहे, ह्या कैरीला साल काढायचे आपल्याला कैरीचं. हो का, अशी कापायची. पुढे शेंडा कापल्यामुळं काय होतं, तिथे जागा होती तयार साल काढण्याजोगं. नाही तर कैऱ्या कशा असतात, त्याची साल एकदम निरगुळी असती, त्याच्यामुळं साल काढायला जमत नाही. मग थोडीशी जागा तयार केली ना, आपोआप पटापट साल निघते बघा. नाही तर तसं निघत नाही साल. आपण वरून असं किती फिरवलं तर ते साल काढायचं, त्याने साल निघत नाही. पण थोडीशी जागा केली ना कापून तर लगेच साल निघतं आपलं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या. टिप्स म्हणून बी वापरू शकता तुम्ही. आता हे एवढंच मी साल काढलेलं आहे. आपल्याला किती कैरी लागते पाहूया. तर हे कैरीचं करायचे, काढून जेवढी साल काढलेली आहे ना तेवढी काढून घेते मी. आणि असं छोटे छोटे तुकडे करायचे आपल्याला त्याचे. पहा, ही रेसिपी आहे ना, तुम्ही नसन कधी, मला तरी वाटतं कधी खाल्ली नसन. अशा पद्धतीने करून खूप अप्रतिम टेस्ट आहे तिला आणि एवढी छान लागते ना, सर्वांनाच आवडते घरामध्ये. तर बनवली ना ही रेसिपी, खरंच असं बोलसान का पहिलं का माहीत नव्हतं एवढी टेस्ट आहे यालाही. आपण किती वेळा करत असतो, आपण अशा पद्धतीने नाही करत. तर नक्कीच करून पहा. आणि ही आंबट कैरी तोतापुरी आंबा घेतलेला आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत पहा मी. असे तुकडे केले. आता ह्याला बाजूला ठेवते मी आणि ग्राइंडर घेते. तर ग्राइंडर घेतलेलं आहे. ग्राइंडर का घेतलेलं आहे, का की ग्राइंडरमध्ये काय होतं, आपण कुठलंही जिन्नस केली ना एकसारखी दळली जाते, म्हणून ग्राइंडरचा वापर करता. वाटीभर शेंगदाणे मी त्याच्यात टाकलेलं आहे आणि ह्याला लावायचं झाकण. ह्याला कसं ग्राइंडरमध्ये काय होतं, आणखीन दुसरी गोष्ट, एक 15 सेकंद पण लागत नाही, एवढं पटकनी होतं. आणि मिक्सरमध्ये किंवा आपण पाट्यावर वाटले किंवा खलबत्त्यात कुठलं तर ते एकसारखं होत नाही. तसं ग्राइंडरमध्ये काय होतं, एकसारखं होतं. त्याच्यामुळे ग्राइंडर असला तर नक्कीच वापर करा. ह्याच्यात मशीन लाईटीवरचा पण असतो, हाताने खेचायचा पण असतो रस्सीवाला. तर कुठलाही वापर केला तरी चालते. हे बघा, हे एकसारखं निघाले ना, काहीच बघा फरक नाही, तुम्हाला दिसत पण असेल असं. आता काय करायचं, परत मी ती कैरी आहे ना तिला पण वाटून घेणार आहे. तुम्ही म्हणजे वाटून घेऊन काय करतात, एवढं शेंगदाणे पण वाटले, कैरी बी वाटून घेत आहे. तर पहा, छोटा व्हिडिओ आहे, संपूर्ण पाहिला तर कळेल तुम्हाला. तर मिरच्या घेतल्या, त्याचे जरासे तुकडे करायचे एक एक मधी का की मिरची मोठी आहे ना, मग तिला जास्त वेळ लागणार, थोडासा जास्त लागणार वेळ. का की तुकडे केल्यानंतर त्याच्याबरोबरच होणार एकदम. लसूण घातला मूठभर चांगला आणि कोथिंबीर बी घालायची आणि घ्यायचं परत वाटून. ते पण आपलं शेंगदाणे कुठलेत ना, वाटलेत ना, त्याच पद्धतीने वाटायचे आपल्याला. हे बघा, लगेचच ग्राइंडर लावते मी आणि वाटून घेते. मध्ये जरा बघायचं एकदा. आता हे 2-3 जिन्नस घातलेत ना, कुठली बारीक झाली कुठली नाही झाली ती एकदा बघायचं आणि जरा हात फिरवायचं, वर खाली करायचं, त्याला लागणार आहे आपल्याला. जरा फिरवते आणि उघडून पाहते जरा. हे बघ, आता हे झालेलेच आहे जवळजवळ, पण वर खाली चिटकलेलं आहे ना, जरा जरा फिरवून परत अगदी 4-5 सेकंद लावून घेते. हे परत मी 4-5 सेकंद लावून घेतलं, जास्त नाही, का की वाटून झालेलं आहे ते. आता हे सर्व मस्त वाटलेलं आहे. हे काढायचं बाजूला. इकडे कढई ठेवते वरती, एकच पळीवर छोटीशी, 2 चमचे जास्तीत जास्त. स्पून असतात ना 2 पोहे खायचे, ते 2 स्पून.
एवढं तेल घातलेलं आहे. ह्याच्यात मात्र जिरं घालायचं. जिरं 1 चमचावर घालायचं चांगलं. जिराने ह्या रेसिपीला छान सुगंध येतो आणि छान फुलून द्यायचं जिरं. नंतर पुढची प्रोसेस करायची आपल्याला. म्हणून आता हे फुललेलं आहे, हे सर्व काढून टाकते मी त्याच्यात. का की हे वाटलं होतं आपण सगळं कच्चं होतं, त्याच्यामुळं ह्याला भाजायचे आपल्याला. खरपूस भाजून घ्यायचे याला मस्त. हे बघा छान असं वर खाली करायचं आणि याला खरपूस भाजून घ्यायचं मस्त. आता ते शेंगदाणे टाकले होते ना, ते पण सोडायचे त्याच्यात. हे पहा. आणि ह्याच्यात घालायचे आपल्याला मीठ. हे हलवत राहायचं सारखं, दोन्ही मिक्स करत राहायचं. मी मीठ घातलेलं आहे त्याच्यात. याला हलवायची बिलकुल कमजोर करायची नाही, का की ह्याचं सगळा कच्चापणा निघून गेला पाहिजे आपल्याला. तर ही कैरी शेंगदाण्याची चटणी आहे मैत्रिणींनो, एवढी टेस्टी लागते ना, तोंडाला पाणी सुटतं. तोंडी लावण्यासाठी घ्या, कुठं फिरायला गेले तिकडे न्या, टिफिनला वापरा, कधीही वापरा. चांगले 8 दिवस ही राहती. परतून घेतली चांगली तर चांगली परतली ना आपण व्यवस्थिशीर, 8 दिवस राहते. फ्रीजमध्ये तर बरेच दिवस राहील, बाहेर ठेवली तरी 8 दिवस राहते ही चटणी. पण भाजायची चांगली, कुरकुरीत करायची, त्याच्यामुळं राहील. पहा रंगही सुंदर आलेला आहे, जास्त तिखट बी नाही. लहान मुलांपासून मोठी खाणारी ही चटणी, तोंडाला चव आणणारी चटणी आहे. तर अशा पद्धतीने कधीतरी चटणी बनवून घ्या मैत्रिणींनो, खूप टेस्टी लागते. आणि मी किती वेळ तरी बघा चांगलं मिनिटभर याला परतलेलं आहे, का की ह्याचा कच्चापणा सगळा गेला पाहिजे ना आपल्याला. आता मी काढून दाखवणार आहे तुम्हाला. ही बघा एवढी जबरदस्त चटणी आहे, खूप टेस्टी. आता पाहता पाहता तोंडाला पाणी सुटते, अशी आंबट आणि तिखट चटणी मस्त. आणि शेंगदाण्याची चटणी खूप हेल्दी चटणी आहे आणि कधीही खाऊ शकता. म्हणजे असं ताटात वाढली तरी छान वाटते, दिसायला पण खूप देखणी दिसते. आवडतात घरांमध्ये, ही सर्वांना आवडते. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्या बनवायला घ्यासान, एवढी छान लागते. घ्या, नसन घेणार तर घ्या, कैऱ्या बाजारात भरपूर भेटतात. घ्या आणि बनवून पहा एकदा ही टेस्ट. कैरी, शेंगदाणे, लसूण आणि जिरं, मिरच्या, कोथिंबीर घातलेली, एवढेच जिन्नस आहे. कमी जिन्नसमध्ये अफलातून चटणी बनलेली आहे. तुम्हाला आवडली तर नक्कीच बनवून पहा, खूप टेस्टी, खूप छान लागते. पहा बरं किती मस्त कलर आलेला आहे, तिला खूप सुंदर कलर आलेला आहे. आता मी तुम्हाला मसाल्याविषयी सांगते. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नेहेरे किचनमध्ये. तर तुम्हाला दाखवते आज मी मसाले कसे बनवते आणि कशी तुम्ही म्हणजे कुठल्या पद्धतीने मसाले बनवते. सगळे मसाले मी चुलीवर भाजते, मिरच्या निसून व्यवस्थित भाजते आणि डंकामध्ये कुटते, चक्कीत दळत नाही मसाले. आणि सर्व बरेचसे मसाले म्हणजे आहेत ते बिना केमिकलचे आहेत. मिरच्या झाले, धने झाले, हळद झालं, सफेद तीळ झाले, हे घरीच उगवलेले आहेत आमच्या शेतात, त्याच्यामुळे बिना केमिकलचे आहेत, शेणखतावर उगवलेले आहेत. आणि हे 18 ते 20 मसाले मी वापरलेले आहेत. गरम मसाले, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, घेऊ शकता. आणि हे सगळे मी भाजून घेतलेले आहेत व्यवस्थिशीर, मिरच्या निसून व्यवस्थिशीर केलेले आहेत. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. ऑर्डर केल्यानंतर 2 दिवसात घरपोच फ्री डिलिव्हरी मसाले भेटणार. मसाल्याचा रंग ढलत नाही, वर्षभर तसून तसाच राहतो. मसाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. मसाले तर घ्याच, पण माझी चटणी कशी झाली हे नक्कीच सांगा मैत्रिणी.